नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की भास्कर डॉक्टरला पैसे देण्यासाठी त्यांच्या मागे जातो. तेवढ्यात दामिनीसुद्धा येते आणि धैर्यला या औषधामुळे काही त्रास तर होणार नाही ना असं विचारते. तेव्हा डॉक्टर नाराजीने सांगतात की असा हेवी डोस देणं चांगलं नाही. एक डॉक्टर म्हणून मला हे जराही पटलेलं नाही. यामुळे शरीरावर काही वाईट परिणाम होणार नाही, पण मानसिक भास होणं, गुंगीत राहणं असे त्रास होऊ शकतात आणि ते निघून जातात. तेवढ्यातच दयामामा येतो आणि आश्चर्याने दामिनीला विचारतो की ज्या धैर्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे असं म्हणायचीस, आज त्यालाच झोपेच्या गोळ्या खाऊ घालून गुंगीत ठेवतेस. तू धैर्यसोबतसुद्धा असं वागशील वाटलं नव्हतं. तेव्हा दामिनी त्याला म्हणते, मी जे करते ते त्याच्या भल्यासाठीच करते. तिकडे धैर्यला आता जाग येते. तो मोबाईलमध्ये बघतो तर त्याला कमालच वाटते की मी काल दुपारी झोपलेलो, तो डायरेक्ट आज सकाळी उठतोय. एवढा कसा काय झोपतोय मी. तेवढ्यातच सावी पूजेचं ताट घेऊन रूममध्ये येते. धैर्यला टिळा लावून त्याला प्रेमाने आरती देते. तेवढ्यातच दोन्ही वहिनी धैर्यासाठी जेवण घेऊन येतात. सावी सगळं सांभाळताना किती दगदग होत असेल ना ग तुझी, असं म्हणत तिचं कौतुक करत असतात. तेव्हा धैर्य तुसडेपणाने म्हणतो, काही गरज नाही आहे दगदग करून घेण्याची, आणि माझ्यासाठी तर अजिबात नाही. मी माझी काळजी स्वतः घेऊ शकतो. आणि स्वतःच धडपडत उठून बसत असतो. पण सावी म्हणते, अहो मी आहे ना इथे, का स्वतःला त्रास करून घेताय, आणि त्याला जेवण भरवायला बसते. थोड्या वेळानं अंगदचा कॉल येतो. हॉटेल पाहण्यासाठी तो लगेच अर्ध्या तासातच यायला सांगतो. तेव्हा सावी धैर्याला औषधं देऊन निघते. तिला जाताना पाहून धैर्याला वाटतं, सावी ना खरंच माझी काळजी करण्याचं उगी नाटक करत असते. खरंच तिला माझी काळजी असली असती ना तर मला असं एकटं सोडून गेली नसती. इकडे अंगद सावीला सगळं हॉटेल दाखवतो आणि उगाच तिची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याच्या आईची खोटी कहाणी सांगतो. तिला पुन्हा एक चेक लिहून देतो. सावी खूप खुश होते. लगेच आईला कॉल करून भाऊंना घेऊन डॉक्टरकडे यायला सांगते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य सावीवर खूप चिडलेला असतो. रागारागाने तो तिखट हिरव्या मिरच्या खातो, पण सावी त्याला प्रेमाने मध भरवते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.